तर नमस्कार मित्रांनो, आज मला भेटायला आला माझा स्कूल फ्रेंड. तर आमचा कुठे जाण्याचा काहीच प्लॅन नव्हता. तर तिथून आम्ही निघालो आणि ठरवलं जवळच कुठेतरी जाऊया. ऑन द वे असताना आमचा असा प्लॅन ठरला की आपण बेलापूरच्या टेकडीवरती जाऊया, जिथे पारसी किल्ले. तिथे पारसी किल्ला पोहोचलो, थोडीशी तिथे आम्ही धमाल मस्ती केली आणि निसर्ग एन्जॉय केला. मी पण या झाडावरती चढलो आणि थोडासा एन्जॉय केला, कारण खूप वर्ष झाले कधी झाडावर चढण्याची प्रॅक्टिस नाही. लहानपणी गावाला खूप झाडावरती आपण चढायचो. आणि इथे बाजूला जे राधाकृष्णाचं मंदिर होतं, त्याला नवा वृंदावनच्या नावाने ओळखलं जातं. त्या मंदिरात गेलो आणि मस्त राधाकृष्णाचं दर्शन घेतलं आणि आतमध्ये येऊन खूप प्रसन्न वाटत होतं. आणि हे मंदिर सकाळी 8 ते 1 आणि संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत उघडं असतं. तिथून आम्ही थोडा खाली आलो आणि तिथे मस्त एक सनसेट पॉईंट होता. तो सनसेट एन्जॉय करण्यासाठी आम्ही इथे आलो. इथे आल्यावरती जो आम्हाला सनसेट दिसला ना, एक नंबर दिसत होता. आणि तो समोर नवी मुंबईचा व्ह्यू दिसत होता ना, तो एक नंबर बघण्यासारखा होता. सनसेट एन्जॉय करून झाल्यानंतर बाजूलाच एक लिंबू सरबत होता. तिथे आम्ही दोघांनी लिंबू सरबत घेतला आणि तिथून आम्ही पुढे निघालो. तिथून आम्ही सीवूडला ग्रँड सेंटर मॉलमध्ये गेलो. तर तिथे डायनासॉरचं प्रदर्शन अजून चालू होतं. तर तुम्ही इथे लहान पोरांना घेऊन या. जर तुम्ही व्हिजिट नसेल केलं तर इथे व्हिजिट करून घ्या. आय थिंक मला वाटतं हा लास्ट महिना असेल. आणि इथे बाजूलाच होंडाच्या कारचं एक्झिबिशन होतं, ते थोडंसं आम्ही बघितलं. आणि तिथून आम्ही वरती फूड कोर्टला गेलो. तिथं आम्ही थोडासा रिलॅक्स केला. तर तिथे आम्ही थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या. तिथून मग आम्ही घरी निघालो. तर आजच्या पुरतं एवढंच. भेटू पण एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.